नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे परत तोच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्र्यांच्या बहिणी खूपच लाडक्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे रोज नवीन-नवीन अपडेट येत आहेत आपल्याकडं. तर आजची जी आपली अपडेट म्हणा किंवा जे प्रश्न आलेले आहेत मला त्याचे उत्तरं म्हणा असा या संदर्भामध्ये आपला आज व्हिडिओ असणार आहे. तर या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर भरपूर जेव्हापासून योजना लागू झालेली आहे महिलांसाठी तेव्हापासूनचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तळागाळातल्या महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजेत, कारण रोजचे नवीन अपडेट येत आहेत. आणि आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या या योजनावर जे काही प्रश्न आहेत ना ते प्रश्नांचे उत्तरही आपण देत आहोत. तर तसंच आपण आज पण काही प्रश्न असे घेतलेले आहेत या ठिकाणी महिलांचे, की त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत आतापर्यंत आपण त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि अजून जसं जसं पुढे ही योजना जात आहे किंवा जे काही त्यांना प्रॉब्लेम येत आहे, ज्या काही अडचणी महिलांना येत आहेत त्यावर ते आम्हाला प्रश्न विचारतात आणि त्यावर आपण रोज व्हिडिओ बनवत आहोत आणि रोज नवीन माहिती देत आहोत. बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते मला, की आमचा फॉर्म जो आहे तो डिसअप्रूव्ह झालेला आहे. आता जर डिसअप्रूव्ह झाला आहे तुमचा फॉर्म म्हणजे तुम्ही काय तर आधार कार्ड मध्ये चूक केली असेल, म्हणजे आधार कार्ड अपडेट करण्यात चूक केली असेल किंवा मोबाईल नंबर एखादा चुकला असेल किंवा बँक अकाउंट नंबर एखादा चुकला असेल, काही तुमच्या याच्यामध्ये जाऊन म्हणजे कोणी आता हमीपत्र पण दिलं नसेल तरी तरी डिसअप्रूव्ह होते. म्हणजे एखादं डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित तिथे जोडलं नसेल, काही तिथं काय अडचण झाली असेल किंवा समोरचे जे अधिकारी आहेत ऍपवर आपल्या नारी शक्ती दूत ऍपवर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तिथं जे अधिकारी आहेत हे फॉर्म चेक करणारे त्यांना तुमचा फॉर्म दिसत नसेल व्यवस्थित, ऍड्रेस नसेल व्यवस्थित, जे काही असेल, जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला असेल तर तुम्ही त्या ऍपवर जाऊन तुम्ही एडिटचं ऑप्शन जर तुम्हाला दिसत असेल तर तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे. सध्या तरी तो फॉर्म एकदाच एडिट करू शकता तुम्ही. नंतरचं ऑप्शन तर मला नाही माहिती की अजून त्यांनी म्हणजे परत तुम्ही वारंवार ते डिसअप्रूव्ह होणारा फॉर्म एडिट करू शकता का नाही हे मी पण नाही सांगू शकत. पण एकदा तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं असेल तर त्या ऍपमध्ये. आणि ऍप ओपन होत नसेल तर मी अगोदरही सांगितलंय, जर आता ऍप ओपन होत नसेल, माझ्या माहितीप्रमाणे ऍप ओपन आहे अजूनही, फक्त ज्या महिलांनी त्या ऍपवर फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठीच. नवीन फॉर्म भरण्यासाठी हा ऍप आता ओपन नाही. तुम्हाला आपल्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. त्याचीही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऍपची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एकदा जाऊन विजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्हाला आपले व्हिडिओ पण दिसतील तिथं, जे आपण नवीन अपलोड केले त्याची लिंक पण दिलेली आहे आणि ह्या वेबसाईट आणि ऍपची लिंक पण दिलेली आहे. तर जो प्रश्न होता की डिसअप्रूव्ह, जसं मी सांगितलं की तुम्हाला एडिट करायचं आहे. अगोदर प्रॉब्लेम काय आहे ते बघा, मेसेज काय आलाय तुम्हाला की कशामुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे ते चेक करा आणि त्याच्याप्रमाणे तिथे एडिट करून तो फॉर्म परत सबमिट करा. तर हे झालं डिसअप्रूव्ह झालेल्या महिलांसाठी, म्हणजे ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांच्यासाठी हे उत्तर होतं माझं. त्या दुसरा जो मला प्रश्न आलेला होता तो प्रश्न असा होता माझ्याकडं की माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. आता रिजेक्ट फॉर्म झाला म्हणजे तिथे तुमची काहीतरी तुम्ही एकतर त्याला पात्र नसाल, तर तुम्हाला जो मेसेज आलेला आहे ना तुमचा फॉर्म रिजेक्ट का झाला तुम्ही ते चेक करा. जर तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर जर फॉर्म भरला असेल ना तर तुम्ही तिथे जावा, तुम्हाला जो मेसेज आलाय तिथे बघा जाऊन तो की तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालाय. तुम्ही एकतर ह्या योजनेसाठी पात्र नसाल म्हणून रिजेक्ट झाला असेल किंवा काहीतरी असं मेजर प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय. काय तुमचं चुकलेलं आहे, कशामुळे फॉर्म रिजेक्ट झालाय ते बघा. आणि जर वेबसाईटवर म्हणजे आजवर बघा तुम्ही की कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय ते महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये बरेच मुद्दे मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलेत की 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न पाहिजे, 4 व्हीलर नको आहे, ITR भरणारे लोक नको आहेत. म्हणजे समजा माझ्या घरात ITR कोण भरत असेल तरी तुम्ही फॉर्म नाही भरू शकत. तर एक्झॅक्टली तुमचं काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट केलाय तुम्हाला ते चेक करायचं आहे. जर आधार कार्ड चुकलं असेल किंवा तुम्ही हमीपत्र दिलं नसेल, जे काही प्रॉब्लेम आहेत असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन परत फॉर्म भरा, भरता येते का बघा आणि परत फॉर्म भरा. पण जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नसाल असा जर तुम्हाला मेसेज आला असेल की तुम्ही ITR वगैरे भरताय म्हणून, जे काही आलं असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही. कारण जर तुम्ही पात्र असाल तर भरू शकता, पात्र नसाल तर भरू शकत नाही. मग कशाला उगाच भरताना, परत तो रिजेक्टच होणार आहे जर तुम्ही पात्र नसाल तर. अगोदर तुम्ही चेक करा की तुम्ही त्या योजनेच्या
योजनेच्या पात्र आहात का? जर तुम्ही त्या योजनेच्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही नक्कीच परत कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही परत जाऊन वेबसाईटवर फॉर्म भरा. पण आता ऍपवर तर होत नाही फॉर्म, तर तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरा परत जाऊन. तर हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं की माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, जे आपल्याला आला होता मेसेज आपल्याला, जो महिलांनी विचारला होता. तर जे महिलांनी मला विचारले होते प्रश्न, हे 2 प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत. त्यातच बघा त्याच्यामध्ये आपल्याला तिसरा जो प्रश्न आलाय ना, हा प्रश्न मला वारंवार येत आहे आणि सारखंच येत आहे. मी ह्याच्यावर उत्तर पण अगोदर पण दिलेलं आहे, पण परत मी ह्याच्यावर उत्तर देते महिलांना. तुम्ही जर फॉर्म भरलाय म्हणजे काय झाले बघा, ही जेव्हा योजना आली लागू झाली आपल्याला, तेव्हा बऱ्याच लोकांनी कॅम्प लावले आणि कॅम्पमध्ये तेव्हा खूपच म्हणजे गडबड चालू होती की काय करायचं, फॉर्म कसं भरायचं, काय नाही करायचं, कुणाला काही एवढं माहिती नव्हतं. तर तेव्हा काय झालं, बऱ्याच लोकांनी कॅम्प लावले ह्या योजनेचे आणि त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरून घेतले महिलांकडून. आता झालंय काय, तेव्हा लाईनच लागल्या होत्या ऑफलाईन फॉर्म भरायच्या, त्यामुळे त्या समोर जी व्यक्ती फॉर्म भरून घेणार होती त्यांनाही काही समजत नव्हतं आणि फॉर्म भरणाऱ्यालाही समजत नव्हतं काय करायचं. तर त्यांनी काय केलंय, ऑफलाईन फॉर्म भरले. हे माझ्या माहितीमध्ये आलेलं आहे म्हणून मी सांगतेय. मला कळलेत, हे खूप सारे प्रश्न आलेत महिलांचे ह्याच्यावर मला, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ म्हणजे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे महिलांना. तर जर तुमचा फॉर्म ऑफलाईन तुम्ही भरला असेल, कुठेही कॅम्प लावला असेल, कॅम्पमध्ये जाऊन किंवा कुठेही स्थानिक लेवलला तुम्ही तुमचा फॉर्म जर ऑफलाईन भरला असेल तर एकदा जाऊन चौकशी करा. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तिथे जाऊन चौकशी करा की तो तुमचा फॉर्म त्यांनी ऑनलाईन भरलाय का. खूप महत्वाचा आणि खूपच महत्वाचा पॉइंट सांगते मी हे सर्व महिलांना, की तुमचा फॉर्म ऑफलाईन आहे भरलेला, तो ऑनलाईन भरलाय का ते चेक करा. आणि त्यांनी जर तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला नसेल तर तुम्ही सरळ जाऊन वेबसाईटला भरू शकता तुमचा फॉर्म ऑनलाईन. बघा आता, कारण त्यांनी जर ऑनलाईन भरलाच नाही तुमचा फॉर्म तर काय होणार आहे, काहीच होणार नाही. तुम्हाला कुठला मेसेज येणार नाही, तुमचा फॉर्मच जर ऑनलाईन तिकडे सबमिट झाला नाही, कारण ही प्रक्रिया सर्व ऑनलाईन आहे. जरी ऑफलाईन तुमचे फॉर्म भरले असतील, जर तुमचे फॉर्म ऑफलाईन भरलेत आणि ऑनलाईन भरलेच नाही तर तुम्हाला मेसेज पण येणार नाहीत. काय, माझ्याकडे असे मेसेज आणि असे फोन आलेत ना की आम्ही पहिल्या आठवड्यामध्येच ऑफलाईन फॉर्म भरलाय, पण अजूनही त्यांचा फॉर्म तो म्हणजे जे काही स्टेटस आहे फॉर्मचं ते दिसत पण नाहीये ऍपवर आणि त्यांना ओटीपी पण आलेला नाहीये. तर आता मलाही नाही माहिती की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. फक्त हे जे माझ्या निदर्शनास आलेलं आहे ते मी तुम्हा सर्वांना सांगतेय की एकदा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तिथे जाऊन चौकशी करा, त्यांना विचारा. तुमचा फॉर्म जर ऑनलाईन भरला असेल तर काय हरकत नाही, मग तुमचं जे काही प्रोसेस आहे ती पुढे होऊन जाईल. पण जर त्यांनी तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाच नसेल तर काहीच होऊ शकत नाही. तर महिलांनो, तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय ते तुम्ही चौकशी करा. त्यातच दुसरा प्रश्न मला असा आला आहे की ताई, कॅम्प तर लावला होता, त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरला, पण तिथं आता तो कॅम्प पण नाही, ती लोक पण नाहीत, तर मग आता आम्ही कसं करायचं. आता हे फार थोडं हे मलाही हे समजत नाही की त्यांना मी काय उत्तर देऊ ते. कारण कसं होतं ना, तुम्ही डिटेल दिले सगळे तिथे आणि तुम्हाला माहितीच नाही, आता तिथलं काही कॉन्टॅक्ट पण नाहीये तुमच्याकडं. म्हणजे खरंच खूपच अवघड आहे की कोणी ते कॅम्प घेतला होता हेच जर माहित नसेल तर तुम्ही चौकशी कुठं करणार. तुम्ही सगळे पर्सनल डिटेल दिलेले आहेत, तिथे सर्व केलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी तर तुम्हाला काही उत्तर देऊच शकत नाही. तुमचं एकच काम आहे की ज्या ठिकाणी कॅम्प लावला तिथे परत एकदा चौकशी करा की कुणी कॅम्प लावला होता, काय झालं, कसं काय, ते सगळं स्टेटस काय आहे ते चेक करा. आणि जर सापडत असेल तिथं कोणी तुम्हाला आजूबाजूला जिथं तुम्ही भरला फॉर्म तर चौकशी करा. कारण तुम्ही कुठं फॉर्म भरला हे मलाही नाही माहिती, तुम्हालाही माहित नाही. तुम्ही तर काय करणार, मी तर काय करणार. तर तुम्ही एक काम नक्की करा, तुम्ही काय करा, तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला ओटीपी आला नाही, काहीच नाही, तुमचं फॉर्मवर लॉग इन पण होत म्हणजे ऍपवर लॉग इन पण होत नाही, काहीच, कारण तुमच्या फॉर्मचं स्टेटसच तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला स्वतःलाही माहित नाही की तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाय का नाही. तर तुम्ही सरळ जाऊन वेबसाईटला दुसरा फॉर्म भरून टाका तुमचा. तर हे मी माझ्या माहितीतनच सांगतेय, कारण दुसरं तर माझ्याकडे काही ऑप्शन नाही. आता हेच आपण 4 प्रश्नांची उत्तर आतापर्यंत दिली. बघा तळागाळातल्या महिलांना किती सारे प्रॉब्लेम आहेत. त्यांना एकतर अपडेट नसतात आणि स्थानिक लेवलला सुद्धा कोणी मदत करणारं नसतं. फॉर्म भरून घेतले ऑफलाईन आणि ते ऑनलाईन अजूनही भरले नाहीत. म्हणजे काय करायचं सांगा बरं. तुम्ही या योजनेचा आहे ना, जेवढा चांगला प्रचार व्हायला पाहिजे तेवढा चांगला प्रचार तर कोणी केलाच नाही. पण जेवढा निगेटिव्ह आणि वाईट प्रचार करता येईल ना याच्या बाबतीत, जे तुम्हाला काही म्हणजे ज्यांना कुणाला काही वाईट पसरवता येईल ना तेवढं या योजनेच्या बाबतीत पसरवलेलं आहे. पण महिलांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेत, जे काही
अडचणी आहेत त्याच्यावर आपलं काम चालू आहे सध्या, आणि या योजनेचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दाखवायचा आहे करून, की तुम्ही जेवढं निगेटिव्ह, ज्या लोकांनी निगेटिव्ह पसरवलं असेल त्यांना आपलं एकच उत्तर आपल्याला पॉझिटिव्ह मधून दाखवायचं आहे. म्हणून आपण ह्या योजनेवर काम करतोय आणि खरंच आपलं काम आहे या योजनेवर. बघतायत पण महिला माझे की सगळे, की आपण सविस्तर माहिती आणि जी माहिती खरी आहे तीच आपण देतोय. माहिती मी दिलेली आहे. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूर करा. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तर शेअर करा आपल्या चॅनलला. बघा ही माहिती कोणीच तुम्हाला देत नाहीये. जे हे सगळे जेवढे पण मी अपडेट देते ना, हे रोजचे अपडेट आहेत. आणि जेन्युन मला प्रश्न आलेले आहेत माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून महिलांकडून, त्यांच्या प्रश्नावर मी उत्तर देऊन हे व्हिडिओ बनवत आहे. तर बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर आपण महिलांना दिले आणि अजूनही आपण वारंवार प्रश्नांचे उत्तर देत आहोत, जे काही महिलांना प्रॉब्लेम येत आहेत. आता त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत, मी उत्तर पण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिले. आता ज्या महिलांचा बघा, मला अजून एक प्रश्न आला होता खूप महत्वाचा, ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, पण थोडक्यात माहिती सांगते की माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. आता मला पूर्णपणे मेसेज आलेला आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय. तर मग आता मी काय करू? काही करायचं नाहीये. तुम्ही शांत बसा. तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे आता क्रेडिट होणार आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या विषयाची आता. आणि मला अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. तुम्हाला जो ओटीपी आलाय तुम्ही तो शेअर नका ना करू. असं ओटीपी आपल्याला आलेले कशाला शेअर करायचे लोकांना? अजिबात ओटीपी आलेले शेअर करू नका कोणालाही. त्याच्यावर तुमच्या फॉर्मचा नंबर, तुमचे काय डिटेल असतील, काही असतील, कशाला तुम्ही तुमचं म्हणजे ते पर्सनल डिटेल आहेत ना, ते पर्सनल तुमच्या मेसेजवरच तुम्हाला ते अपडेट येत आहेत. तुम्ही ते कशाला पर्सनल डिटेल सगळ्यांना देत बसताय? बरोबर ना? विश्वासू व्यक्ती असेल तर ठीक आहे, पण उगाच इतर लोकांना कोणाला तुम्ही तुमचं जे काही ओटीपी आलाय तुम्हाला तो देऊ नका. असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी तुमचा निर्णय, तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता. हे माझं वैयक्तिक मत होतं, मी ते इथं नमूद केलेलं आहे. तर ही होती आपली लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये माहिती. तर परत आपण याच्यावर अजून काही प्रश्न आले तर आपण परत त्याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहोत. तसे आपण भरपूर खूप महत्वाचे प्रश्न आहेत. तर मी याची सर्व उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी मी देते आहे रोजच्या रोज व्हिडिओच्या माध्यमातून, तर नक्कीच तुम्हाला आवडत असतील. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तळागाळातल्या महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील. सबस्क्राईबला पैसे लागत नाहीत, लाईकला पैसे लागत नाहीत आणि शेअरलाही पैसे लागत नाहीत. आपण विनाकारण इकडच्या तिकडच्या इकडं मेसेज करत असतो, रील करत असतो, जे आपल्या काही कामाचे नसतात ते सुद्धा. पण जर कामाचे व्हिडिओ शेअर केले तर लोकांना मदत मिळेल आपल्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. जसं माझ्या माध्यमातून मी तुम्हाला मदत करते, पण ज्या ठिकाणी मी नाही पोहोचू शकत त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही मदत मिळेल. अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की कालच मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्वाची माहिती सांगितलेली आहे की या योजनेच्या अंतर्गत ज्यांनाही मेसेज आलेला आहे अप्रूव्ह झालेला, त्यांच्या अकाउंटमध्ये या महिन्याच्या 17 ते 19 तारखेच्या आतमध्ये पैसे क्रेडिट होणार आहेत. त्यामुळं महिलांनो काही काळजी करू नका. तुमच्या अकाउंटला रक्षाबंधनच्या अगोदर पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमची रक्षाबंधन ह्या वेळेस खूप चांगली आणि जोरात होणार आहे, कारण तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या भावाने तुम्हाला दिलेले येणार आहेत, जे की आपल्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या योजनेत महिलांचे माझ्याकडून अगोदरच अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा रक्षाबंधनसाठी सुद्धा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटूया असंच पुढचा व्हिडिओ घेऊन. नमस्कार.